तर मी तुम्हाला काय विचारतोय की मी मेलो, माझा ऍक्सिडेंट झाला तर कंपनी कोणत्या कारणामुळे माझा क्लेम नाकारू शकते? त्याची 3-4 कारणं सांगा फक्त. कमीत कमी 3-4 कारणं सांगा मला. बरं बघा. कशामुळे नाकारू शकते? काय काय केस? क्लेम कंपनी तुमचा क्लेम नाकारू शकत नाही पहिली गोष्ट. हां. ते डॉक्युमेंट्स असतात. आपण जरी ॲक्सिडेंटली आपली जागेवर जरी काही झालं आपलं अनसर्टन हां. तरी आपल्याला एक प्रूफ म्हणून कंपनीचे आपलं जे हे होतं म्हणजे माहिती पडतं सर. डॉक्युमेंट्स असते आपल्याला हॉस्पिटलचे डॉक्युमेंट्स हां. किंवा काही डॉक्युमेंट्सवरून कंपनी ओळखल्या जाते. मला क्लेम नाही करू शकत की हे ॲक्सिडेंटली डेथ नाहीये. नाही. मी तुम्हाला सांगू का तुम्हाला कंपनी कशामुळे माझा क्लेम नाकारू शकते? हां बोला. माझ्या गाडीचा इन्शुरन्स नसेल तरी कंपनी क्लेम नाकारू शकते. माझ्या गाडीची POC नसेल काढली तरी क्लेम नाकारू शकते. माझं लायसन्स, गाडीचं लायसन्स जरी असेल चालक परवाना, तो जरी माझ्याकडे रिन्यू केला नसेल, त्याची व्हॅलिडिटी संपली असेल तरी क्लेम नाकारू शकते. अशा छोट्या छोट्या कारणामुळे कंपनी क्लेम नाकारू शकते. हे तुम्ही कारण कधी सांगणार आहे? नाही. एक मिनिट थांबा सर. बघा माझ्या गाडीचे सर्व्हिसिंग डिटेल्स, माझ्या गाडीची सर्व्हिसिंग व्यवस्थित नसेल, वेळच्या वेळेला नसेल आणि त्याचं हिस्ट्री कार्ड नसेल तरी पण क्लेम कंपनी नाकारू शकते. हे तुम्हाला माहिती नाही का? तुम्ही हे का नाही सांगत? नाही सर, तुमची गलतफहमी होत आहे. हे कंपनी नाकारू शकत नाही. ॲक्सिडेंटली आणि नॅचरल डेथची तुम्हाला तेवढीच अमाऊंट मिळते. कारण मी तुम्हाला ऍक्सिडेंटल डेथ बद्दल विचारतोय. बघा सर, तुम्ही जरा जास्त म्हणजे याच्यामध्ये जात आहात. कारण आम्ही जे रूल्स आहे ते आम्ही तुम्हाला तुमचे रूल्स फक्त पॉलिसी घेईपर्यंत तुम्ही आम्हाला गोड गोड बोलता कस्टमरला. एकदा पॉलिसी घेतली की एकदा अडकून पडलं की मग तुम्ही विचारत नाही परत, फक्त हप्ता घ्यायलाच येता परत. पॉलिसी घेईपर्यंत गोड गोड बोलायची गोष्ट नाहीये. तुम्ही माझे 2 क्लेम अडकून पडले, माझे हेल्थ इन्शुरन्सचे. सर असं जर झालं असतं ना, एक माझा 40,000 क्लेम अडकून पडलाय माझा आता सध्या. मी ते भीमा लोकपाल मध्ये माझी फाईल टाकलेली आहे. असं जर झालं असतं ना, ऍक्सिडेंटली जर कोणाचे क्लेम नाकारले असते तर कंपनीमध्ये आताच पॉलिसी कोणीच घेतली नसती. मग माझा हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला माहिती आहे का? माझा हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम 40,000 आणि आता संबंधच नाहीये ना सर. कशाचा संबंध नाही? पॉलिसी IRDA सगळं एकच आहे ना. IRDA कंट्रोल सगळ्यावरतीच आहे ना. बघा, पॉलिसी घ्यायची असेल तर ऍग्री करा की मला पॉलिसी. मी तुम्हाला माझ्या प्रश्नाची उत्तर द्या तुम्ही. IRDA सगळ्यावर कंट्रोल ठेवतं ना. हेल्थ इन्शुरन्स असो, लाईफ इन्शुरन्स असो, ठेवतं ना सगळ्यावरती कंट्रोल. मग माझा हेल्थ इन्शुरन्स क्लेम नाकारलाय. कशामुळे नाकारलाय तुम्हाला माहिती आहे का? माझ्या प्लेटलेट माझ्या 27,000 आल्या होत्या. मी ऍडमिट झालो होतो ICU मध्ये आणि कंपनी म्हणते की तुम्हाला ऍडमिट व्हायची गरज नव्हती. 27,000 प्लेटलेट म्हणजे काहीच नाही. तुम्ही ऍडमिट व्हायची गरज नसताना ऍडमिट झालात असं कंपनीचं म्हणणं आहे. आणि माझा 40,000चा क्लेम नाकारलाय कंपनीनं. नॅशनल इन्शुरन्स कंपनी आहे. मग तुम्ही त्यांना प्रूफ दाखवला असताना. मी प्रूफ दाखवला. मी भीमा लोकपाल मध्ये माझी फाईल घेऊन गेलोय. आज 2 वर्ष होत आली. भीमा लोकपाल पण याच्यावरती काही ऍक्शन नाही घेतली. नाही सर, ऍक्च्युली तुम्हाला एक सजेशन देऊ का यावर? ही क्लेम नाकारता आली नसती. कारण जर LIC ची पॉलिसी आहे, LIC डायरेक्ट म्हणत आहे की ऍक्सिडेंटली नॅचरल LIC नाही पॉलिसी ती वेगळी पॉलिसी असो. माझ्याकडे त्यांचं रिजेक्शन लेटर दिलंय मला त्यांनी मेलवरती. बघा मी ते भीमा लोकपाल त्यांचं म्हणणं आहे की 27,000 प्लेटलेट आल्या म्हणजे तुम्हाला गरज नव्हती ऍडमिट व्हायची. तुम्हाला डेंग्यू झाला नव्हता. मला डेंग्यू झाला होता. 27,000 पर्यंत माझ्या प्लेटलेट आल्या होत्या. मग त्यामुळे माझा क्लेम रिजेक्ट झाला. मी ऍडमिट का झालो? मला गरज नव्हती ऍडमिट व्हायची. आता मी 40,000 रुपये मी 4 दिवस ICU मध्ये होतो आणि 8 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. अच्छा, त्यांनी नाकारला तुमचा क्लेम. तुम्ही त्यांना डिटेल्स द्यायचे असते ना. दिली ना, सगळी फाईल दिली. सगळी माझी ओरिजिनल सगळे डॉक्युमेंटची फाईल दिली आहे. नाही मग तुमचं साईडनी रॉंग झालेलं आहे. टोटली तुमच्या साईडनी रॉंग झालेलं आहे. हो, हेच कसं रॉंग झालं मला सांगा जरा. मी काय चुकलो? कशामध्ये चुकलो? म्हणजे मी 27,000 प्लेटलेट आल्या. ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, बट इतकं सांगू शकते की तुमचं हे आहे. कारण पॉलिसी असली माझं काय चुकलं सांगा. 27,000 प्लेटलेट आल्या माझ्या. पॉलिसी होल्डर सोबत आम्ही जे बोलतो ते ट्रस्टेबल बोलतो. कारण ते LIC पॉलिसी आहे ना की आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला 1% काही द्यायचं. हो मॅडम, LIC पॉलिसी असो, नॅशनल इन्शुरन्स असो, कोणती असो, पॉलिसी असते.
तिच्यावरती IRDAचं कंट्रोल असतं सगळ्या पॉलिसी कंपन्यावरती. तुम्ही माझ्या कंपनीनं, तुम्ही म्हणजे तुमच्या नॅशनल इन्शुरन्स कंपनीने माझा क्लेम रिजेक्ट केला, तर मी 17 प्लेटलेट आल्यानंतरही ऍडमिट व्हायला नको होतं का? घरीच बसायला पाहिजे होतं का? मी मरायला पाहिजे होतं का? मग मेल्यानंतर कंपनी म्हणली असती का की तुम्ही ऍडमिट व्हायला पाहिजे होतं? एक गोष्ट सांगू का ह्यावर? हां. जर तुम्हाला तुमच्या रिअल मध्ये तुमचा नॅचरली काहीतरी होत आहे तुम्हाला हां. आणि इन्शुरन्स जर देत नाहीये लिहून दिल्याप्रमाणे, हां. तर त्यामध्ये तुमची चुकी आहे. तुम्हाला ती सिच्युएशन हँडल करता आली नाही असं मी इच्छित. हो, मग आता तुमच्या आता तेच ना, मग आता तुमच्याकडनं मी समजा तुमची पॉलिसी LIC ची थँक्यू सर. घेतली. थँक्यू. ठीक आहे, ओके.